जिस तरीके से प्रधानमंत्री ने कहा था, मोदी जी ने कहा था बाई 2022 तक हर इंसान को पक्का घर मिलेगा, घर में नल होगा, नल में जल होगा। वो जल जीवन योजना जो आके बैठा है ना, ये लूटी करने का एक मिशन है। इसके लिए ये पंचायती राज डिपार्टमेंट भी चोर, हमारा गुलबर्गा डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर भी चोर, पीएम भी चोर और सीएम भी चोर है। क्योंकि ये सिर्फ मिशन प्रोजेक्ट योजना बना के जनता को लूटने का काम कर रहे हैं। ये चोरी का धंधा कर रहे हैं। ये चोरी नहीं बल्कि ये लुटेरी सरकार। ऐसे जो एक स्कीम लाई गई थी बीजेपी गवर्नमेंट की, जिसका नाम जल जीवन मिशन, ये जल जीवन मिशन नहीं है, ये रोक्का कलेक्शन मिशन है। क्योंकि बीजेपी का जीवन रोक्का कलेक्शन, इनका यही काम चला हुआ है, रोक्का कलेक्शन एंड करप्शन। बीजेपी का जीवन इतना ही है। गुलबर्गा के 9 तालुका में इस वक्त लोगों के पास पानी नहीं है। ये तो बात क्लियर है कि इस इलेक्शन में जितना ये लूटीखोर गवर्नमेंट का हांडा फूटा है जनता के सामने, ग्रामीण बेल्ट हर तालुके में बीजेपी को जीरो कर दिया जाएगा। ये क्लियर कर्नाटका प्रांत रहित संघ का मूवमेंट रहेगा। नो वोट टू बीजेपी, नो वोट टू बीजेपी, ये स्लोगन के साथ ये लूटीखोर गवर्नमेंट, ये चोर गवर्नमेंट, ये डबल इंजन सरकार गवर्नमेंट को यहाँ से हराकर ये जल जीवन मिशन का जो वाटर प्राइवेटाइजेशन का स्कीम करके जो ग्रामीणों को लूटा जा रहा है, इसको ये योजना को बंद कराकर, ये बड़ी शर्म की बात है। वाटर एक बेसिक एम्यूनिटीज़ है, एसेंशियल कमोडिटीज़ में आता है इंसानों के लिए। ये एसेंशियल कमोडिटीज़ का प्राइवेटाइजेशन करके लूट रही है, तो ये सरकार में इंसानियत बाकी नहीं रही है। इसके लिए इस सरकार को यहाँ से भगाकर ही इस देश को बचाया जा सकता है, इस राज्य को बचाया जा सकता है। इसके लिए हम कहेंगे बीजेपी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ। ಅದು ಕೇಳಲ್ಲ, ಉಪದೇಶನ ಕೇಳವಲ್ಲ, ಅವರು ಅನ್ನ ತಿನ್ನೋರಲ್ಲ, ಹೆಂಡಿ ತಿನ್ನ 10 ಸಲ ಹೇಳ್ತೇನೆ, ನನಗೆ ಹಕ್ಕಿದೆ ಹೇಳ. ನಾವು ಕೆಂಬ ಹೊಡೆದಾರಿದ್ದೇವೆ, ಎದುರಿಸ್ತೇವೆ, ಫೇಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅವ್ರು ಮಾಡೋಕೆ ರೆಡಿ ಇದ್ರೆ ಅವರು ಬೇಕಾದ್ರೆ ಮತ್ತೆ ಮೂರು ಅಪ್ಲೈ ಇನ್ನೊಂದ್ಸಲ MLA ಎಲೆಕ್ಷನ್ ಇರಲಿ, MLA ಆಗಲಿ, ನಾವು ಹೂವಿನರಾಗಿ ಚಾಲೆಂಜ್ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ. ಅಧಿಕಾರ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಿ. ಬದ್ಮಾಸ್ಗಿರಿ, ಚಮಚಾಗಿರಿ ಅದೆಲ್ಲ ಕೇಳೋರಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಹಿಸೋರಲ್ಲ, ಅದು ಹೇಳ್ತೇವೆ. ಅದು ಉಪದೇಶ ಬೇಡಣ ದಯವಿಟ್ಟು. ಜಲ್ ಜೀವನ ಯೋಜನಾ ರೊಕ್ಕ ಲೂಟಿ ಮಾಡಿದ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ. ಕೂಲಿಕಾರರಿಗೆ ಲೂಟಿ ಮಾಡಿದ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ. कर्नाटका प्रांत रहित संघ जो है, ये पंचायती राज डिपार्टमेंट जो कि रूरल वाटर सप्लाई ग्रामीण कुड़िया नीर डिवीजन जो है पंचायती राज डिपार्टमेंट डिस्ट्रिक्ट के अंदर में, यहाँ पे किसान सभा कर्नाटका प्रांत रहित संघ का एक घेराव था। इसकी जो वजह थी, जिस तरीके से गुलबर्गा ग्रामीण इलाके में पानी का तकलीफ चला है, पानी का किल्लत चला है, और जिस तरीके से जो एक स्कीम लाई गई थी बीजेपी गवर्नमेंट की, जिसका नाम जल जीवन मिशन, ये जल जीवन मिशन नहीं है, ये रोक्का कलेक्शन मिशन है, ये मनी कलेक्शन मिशन है। वाटर सप्लाई प्राइवेटाइजेशन के नाम पर जल जीवन मिशन, जीवन योजना नाम देकर जिस तरीके से ग्रामीणों को, किसानों को, कूलीकार को जो लूटने का एक प्रोजेक्ट बनाया बीजेपी गवर्नमेंट, उसका नाम दिया है जल जीवन मिशन। क्योंकि बीजेपी का जीवन रोक्का कलेक्शन, इनका यही काम चला हुआ है, रोक्का कलेक्शन एंड करप्शन। बीजेपी का जीवन इतना ही है। इसके अलावा कोई काम नहीं है। जल जीवन मिशन के तहत ये क्राइटेरिया दिया गया है कि पर हेड 55 लीटर्स 55 लीटर पर डे वाटर सप्लाई किया जाएगा। 55 लीटर के ऊपर अगर पानी चाहिए तो वो इंसान को पैसे देकर पानी लेना पड़ेगा। अब आप मुझे ये बताइए, किसान जो गांव में रहता है,
वो अपने लिए तो 55 लीटर में गुजारा कर ले, लेकिन वो अपने जानवर को क्या पिलाएगा, गाय को क्या पिलाएगा, बैल को पानी क्या पिलाएगा, भैंस को क्या पिलाएगा, बकरी को क्या पिलाएगा, और घर के ज़रूरत दूसरे कामों के लिए क्या पानी इस्तेमाल करेगा। तो ये 55 लीटर का जो क्राइटेरिया देना है ना, ये 40% कमीशन जो खाने वाली सरकार है, ये 55 लीटर का टारगेट नहीं दी है, बल्कि 55 फार्मूले से किसानों को, गरीबों को, रूरल को एरिया को लूटने के लिए काम किया गया। रूरल डेवलपमेंट डिपार्टमेंट का जो जिस तरीके से अभी जल जीवन मिशन में काम हुआ है, ये इतना बड़ा लूटीखोर धंधा हुआ है, इतना बड़ा स्कैम हुआ है कि आप इसका सोच भी नहीं सकते। जिस तरीके से प्रधानमंत्री ने कहा था, मोदी जी ने कहा था, बाई 2022 तक हर इंसान को पक्का घर मिलेगा, घर में नल होगा, नल में जल होगा। वो जल का जल जीवन योजना जो आके बैठा है ना, ये लूटी करने का एक मिशन है। इसके लिए ये पंचायती राज डिपार्टमेंट भी चोर, हमारा गुलबर्गा डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर भी चोर, पीएम भी चोर और सीएम भी चोर है, क्योंकि ये सिर्फ मिशन प्रोजेक्ट योजना बना के जनता को लूटने का काम कर रहे हैं। ये चोरी का धंधा कर रहे हैं। ये चोरी नहीं बल्कि ये लुटेरी सरकार। ये देखिए जिस तरीके से प्रोजेक्टों को दिया गया है, गुलबर्गा के 9 तालुका में इस वक्त लोगों के पास पानी नहीं है। इसमें इस तरीके से स्कैम किया गया है कि जो जल जीवन योजना के तहत जो प्रोजेक्ट दिया गया, उसमें पुराने पाइपलाइनों को ही नए कनेक्शनों के जरिए काम किया जा रहा है। कोई नया पाइपलाइन नहीं किया गया, लेकिन नया बजट ख़त्म कर दिया गया। और कुछ जगहों पे जो काम किया गया है, 3 फीट का गड़ा मारा गया पानी पाइपलाइन के लिए, और वो गड़ा वापस मूछ दिया गया 2 फीट। 2 फीट मूछने के बाद क्या हो गया, आधा फीट के ऊपर सीसी रोड डाल दिए। पहले जो रोड 3 फीट पे थी सीसी रोड की, अब वो 2.5 फीट पे हो गई। तो मतलब क्या कर दिए, जो पाइपलाइन डालने का काम करने का नाम लेकर वही पाइपलाइन के ऊपर आधे फीट का गड़ा छोड़ के उसको ड्रेन की तरह बता रहे हैं। ये कितने तरीके से लूट रही है बीजेपी सरकार, ये देखना है। अब ये तो बात क्लियर है कि इस इलेक्शन में जितना ये लूटीखोर गवर्नमेंट का हांडा फूटा है जनता के सामने, ग्रामीण बेल्ट हर तालुके में बीजेपी को 0 कर दिया जाएगा। ये क्लियर कर्नाटका प्रांत रैत संघ का मूवमेंट रहेगा, नो वोट टू बीजेपी, नो वोट टू बीजेपी। ये स्लोगन के साथ ये लूटीखोर गवर्नमेंट, ये चोर गवर्नमेंट, ये डबल इंजन सरकार गवर्नमेंट को यहाँ से हराकर ये जल जीवन मिशन का जो वाटर प्राइवेटाइजेशन का स्कीम करके जो ग्रामीणों को लूटा जा रहा है, इसको ये योजना को बंद कराकर, ये बड़ी शर्म की बात है। वाटर एक बेसिक एम्यूनिटीज़ है, एसेंशियल कमोडिटीज़ में आता है इंसानों के लिए। ये एसेंशियल कमोडिटीज़ का प्राइवेटाइजेशन करके लूट रही है, तो ये सरकार में इंसानियत बाकी नहीं रही है। इसके लिए इस सरकार को यहाँ से भगाकर ही इस देश को बचाया जा सकता है, इस राज्य को बचाया जा सकता है। इसके लिए हम कहेंगे बीजेपी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ। ಕುಡಿಯುವ ನೀರಿಗಾಗಿ ಜಲ್ ಜೀವನ್ ಮಿಷನ್ ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಹಣ ಮಂಜೂರಿ ಮಾಡಿ ಇಡೀ ತಿರುಪತಿ ವೆಂಕಟರಮಣಗ ತಿರುಪತಿ ನಾಮ ಹಾಕಿದಂಗ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ನಾಮ ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಯೋಜನೆ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಹೆಸರಲ್ಲಿ ಹಣ ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ಜನವಿರೋಧಿ ನೀತಿ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ ರೈತ ಸಂಘ ಖಂಡಿಸ್ತದೆ. ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಚಿತ್ತಾಪುರ ತಾಲೂಕು, ಸೇಡಂ ತಾಲೂಕು, ಚಿಂಚೋಳಿ ತಾಲೂಕು, ಕಾಳಗಿ ತಾಲೂಕು, ಕಮಲಾಪುರ ತಾಲೂಕು, ಶಾಬಾದ್ ತಾಲೂಕು, ಜೇವರ್ಗಿ ತಾಲೂಕು, ಅಫಜಲ್ಪುರ ತಾಲೂಕು, ಆಳಂದ ತಾಲೂಕು ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿನ ಹಣ ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಯೋಜನೆ ಮೂಲಕ ಈ ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಮಂಜೂರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕನಿಷ್ಠ ಒಂದು ಊರಿಗೆ 2,18,000 ಲಕ್ಷ, 1,25,00,000, 1,10,00,000 ರೂಪಾಯಿನ ಹಣ ಮಂಜೂರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆದರೆ 350 ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಟೆಂಡರ್ ಆಗಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಾಗಿ ಕೆಲಸ ನಡೀತಕ್ಕಂಥದ್ದು, ಕೆಲಸ ಹಂತದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಮುಗಿಯೋ ಹಂತದಲ್ಲಿದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತೇನಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಜಲಜೀವನ್ ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಒಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಒಬ್ಬರಿಗೆ 55 ಲೀಟರ್ ಮಾತ್ರ ನೀರು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು, ಕುಡಿಯೋ ನೀರು ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಬಡ ಜನರಿಗೆ ನೀರು ಸಿಗಲಾರ್ದಂಗೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ BJP ಸರ್ಕಾರದ ನೀತಿಯನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ ರೈತ ಸಂಘ ಖಂಡಿಸಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಒಂದು ರೈತರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಮ್ಮೆ ಇದೆ, ಎತ್ತಿದೆ, ಆಕಳಿವೆ, ಕುರಿ ಇವೆ, ಕೋಳಿ ಇವೆ, ನಾಯಿ ಇವೆ, ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳಿದೆ.
ಒಂದು ಎಮ್ಮೆ ಬೇಸಿಗೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕನಿಷ್ಠ ಇಲ್ಲ ಅಂದರೂ ಕೂಡ 4.5 ಕೊಡ ನೀರು ಕುಡಿತದೆ. ಒಂದು ಕೊಡದಲ್ಲಿ 12 ಲೀಟರ್ ನೀರು ಇರ್ತದೆ. ಒಂದು ಎತ್ತು 36 ಲೀಟರ್ ನೀರು ಕುಡಿತದೆ. ಆಗ ಒಂದು ಟೈಮಿಗೆ ಹಾಗಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಇಡೀ ನಳಗಳಿಗೆ ಮೀಟ್ರ್ ಕುಡಿಸಿ ಇವತ್ತು ನೀರನ್ನು ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟು ಖರೀದಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಯೋಜನೆ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಖರೀದಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ವಾಪಸ್ ಆಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಇವತ್ತು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಈ ಜಲ್ ಜೀವನ್ ಮಿಷನ್ ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಮಂಜೂರಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕೋಟಿ ಹಣ ಮಂಜೂರಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬಾವಿ ಹೊಡೆದಿಲ್ಲ, ಬೋರ್ವೆಲ್ ಹಾಕಿಲ್ಲ, ಪೈಪ್ಲೈನ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಹಳೆ ಪೈಪ್ಲೈನ್ಗಳಿಗೆ ಕನೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟು ಹಣ ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೆಜ್ಜೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇವತ್ತು ಹಿಂದಿನ ಬಾಕಲಿನಿಂದ ಹಣ ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ BJP ಸರ್ಕಾರದ ಕುಮ್ಮು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ನೀತಿಯನ್ನು ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮಂತ್ರಿಗಳು ಎಚ್ಚೆತ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಎಚ್ಚೆತ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿಗಳು ಎಚ್ಚೆತ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು, ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣಾಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಜಲ್ ಜೀವನ್ ಮಿಷನ್ ಗ್ರಾಮೀಣ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ಮಧ್ಯಪ್ರವೇಶ ಮಾಡಬೇಕು. ತಕ್ಷಣವೇ ಎಲ್ಲಿ ಇಂಥ ಬೋಗಸ್ ಬಿಲ್ ಎತ್ತಾಗ್ತದಾರೋ ಅಂಥ ಬೋಗಸ್ ಬಿಲ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಆ ಗುತ್ತೇದಾರಗಳ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಅವ್ರ ಪರವಾನಿಕೆಯನ್ನು ಕಪ್ಪು ಪಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿಸ್ಬೇಕು, ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕೇಸ್ ಆಗಬೇಕು. ಮತ್ತು ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳನ್ನು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಸೇವೆಯಿಂದ ಅಮಾನತು ಮಾಡಬೇಕು. ಅವ್ರ ಬಿಲ್ಲನ್ನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಮಾಡಲಾರ್ದಂಗೆ ತಡೆ ಹಿಡಿಬೇಕು. ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮಾನತೆ ಕುಡಿಯೋ ನೀರನ್ನು ಸಿಗೋವರೆಗೂ ಆ ಬಿಲ್ಲನ್ನು ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ ರೈತ ಸಂಘ ಆಗ್ರಹಿಸಿ ಇವತ್ತು ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಜಲ್ ಜೀವನ್ ಮಿಷನ್ ಎದುರುಗಡೆ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ನಡೆಸಿ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಒಂದು ವೇಳೆ ಮುಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಅದೇ ರೀತಿ ನಡೆದರೆ ಇಡೀ ಜಲ್ ಜೀವನ್ ಗ್ರಾಮೀಣ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ ಆಫೀಸರ್ ಏನಿದೆ ಆ ಆಫೀಸರ್ ಕಚೇರಿಯನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕಿ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ ರೈತ ಸಂಘ ಸಾವಿರಾರು ರೈತರು, ಮಹಿಳೆಯರು, ಕಾರ್ಮಿಕರು ಪಿಕೆಟಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ ರೈತ ಸಂಘ ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ